खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या दाफलकर 1. दुष्यंत जाधव ऑन स्ट्राईक. त्याच्यासोबत आले बॅटिंगला तो म्हणजेच चिंतामणी निकम. पुढचा चेंडू. ओ चेंडू उंच गेला, स्लॉग हिट केलाय, अप्रतिम फटका आणि पंच कन्फर्म करतात 2 धावा या चेंडूवर. कुशांकी क्षेत्र. चांगली सुरुवात दुष्यंतच्या बॅटमधून. दुष्यंत जाधव खेळतो 3 वर, संघाची धावसंख्या 3. चिंतामणी निकम त्याच्यासोबत आले नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि पार्थ सावंतला अटॅक केले पहिल्या चेंडूवर, पहिल्याच या षटकामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले. 6 षटकांचे सामने 2 पासून 5 पर्यंत बॅटिंग पॉवर प्ले बॅटिंग करणारा संघ घेऊ शकतो. आणि बॅटिंग पॉवर प्ले सद्गुरू भालचंद्र क्रीडांगण म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बाजूच्या ज्या बिल्डिंगच्या टेरेसमध्ये टार्गेट केला जातो बॅटिंग पॉवर प्लेमध्ये. थोडं थांबून एक्झिक्यूट केलं, पॉज केला, नंतर डिस्पॅच केला शॉट. एक्सलेंट एक्सलेंट शॉट. आणि पंचदेशला या चेंडूवर खणखणीत चौकार. गुड शॉट. चांगलं टायमिंग, चांगली पोझिशन आणि चांगलं शॉटचं सिलेक्शन आपण बघत आहोत या चेंडूवर. दुष्यंतच्या बॅटवरून पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये येत आहे तो चौकार आणि धावसंख्या 7. ब्राईट स्टार्ट. कम्पेअर टू लास्ट मॅच आपण जर बघितलं तर मागच्या मॅचमध्ये फक्त 38च धावा झाल्या होत्या अंधेरा इलेव्हनच्या आणि त्या धावसंख्येचा पाठलाग 2.5 षटकामध्येच कंप्लीट केला तो चिंचपोकळी चॅलेंजरने. पुढचा चेंडू थोडंसं थांबून एक्झिक्यूट केला, मागे गेला, ऑनसाईडला पूल केलाय, पण गोशांकी क्षेत्रात चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1च धाव. मोमेंटम भेटला, एक चौकार मारलाय, मोमेंटम भेटलाय. बॅटिंग करत असताना तो म्हणजेच इलू पॅकर या संघाला. उलू पॅकरची सुरुवात खूप चांगली केली दुष्यंत जाधवने. एक चौकार मारला, एक डबल आणि 2 सिंगल. फुलटॉस आहे व्ही शेप मध्ये. चांगलं टायमिंग आहे चेंडूवर, अप्रतिम फटका, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. व्हॉट अ नॉक, व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ स्टार्ट. इलूस पॅकर. एक्सलेंट बॅटिंग बाय दुष्यंत. ब्राईट स्टार्ट. 2 चौकार आपण बघितले त्या इनिंग मध्ये. आय थिंक मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. मॅग्निफिसंट स्टार्ट. गुड बॅटिंग. डीजे ऑन स्ट्राईक. धावसंख्या 12. ओ चांगला चेंडू होता. बॉडी लाईन, लेग स्टिकवर अटॅक आणि शेवटचा चेंडू निर्धाव. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाची अखेरी सुरुवात चांगली केली आहे बॅटिंग करत असताना इलू पॅकर्सने. धावा कुठल्या त्या 12. त्यामध्ये 2 चौकार, खास करून पॉवर प्लेमध्ये. अजून आपण बघतो की बॅटिंग पॉवर प्ले युटिलाइज सुद्धा केलं नाहीये. आपण बघतो की त्या ठिकाणी आणि हे दाखवून दिलं की डीजेने की मात्र फक्त आपण समोरच चौकाने षटका मारू शकत नाही, तर स्क्वेअर लेगला कव्हर्समध्ये आपण सुद्धा फटकेबाजी करू शकतो. आणि पॉवर प्लेमध्ये ती बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग केली मैदानावर ती डीजेने, दुष्यंत जाधवने. परिवर्तन, गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज येतोय षटक टाकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर कल्पेश. ओव्हर नंबर 2 आणि स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच चिंतामणी निकम. एका षटकाकडे धावसंख्या 12. सुरुवात चांगली झाली आहे इलू पॅकरसाठी. थोडासा ओव्हर पिच, बॅक टू द बॉलर, पण समोर खेळाडू उभा आहे. जास्त एलिव्हेशन मिळालं नाही फटकार. इव्हन ओव्हर पिच बॉल होता त्यामुळे चेंडू सरळ शेत निघून जातो. म्हणजेच बॅक टू द बॉलर मिड ऑनला. ती मात्र मिळणार नाही धाव. धावसंख्या काय माहिती 12. 12 विदाउट लॉस. ओव्हर पिच ऑन साईडला पूलचा फटका, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये आणि 2 धावेचा हा फटका. 2 धावा आपण मग या मुवमेंटला मिळतात त्या फलंदाज चिंतामणी निकमला. धावसंख्या 14. 14 विदाउट लॉस. ब्राईट स्टार्ट. चांगली सुरुवात मिळाली पहिल्या षटकापासून. 2 चौकार आपण बघितले त्या मुवमेंटला त्या षटकामध्ये आणि सुरुवात चांगली झाली आहे. इलू पॅकर्स, अभि पल्टन्स यांच्यामध्ये आपण बघतोय हा सामना सुरू आहे. दुष्यंत जाधव तो या संघाचा आयकॉन प्लेअर. बॅक टू द बॉलर. ओव्हर पिच पण नकार दिला, दुष्यंतने नकार दिला स्पष्टपणे. या षटकात खूप चांगला इम्पॅक्ट बघतोय गोलंदाजीमध्ये कल्पेशचा.
कल्पेश सहसा धावा खर्च करत नाहीये, मागचे 3 चेंडू आणि फक्त 2च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. गुड बॉलिंग. ओव्हर पेच क्रॉस बॅटेड शॉट आणि थेट आपण बघतोय की चेंडू हा गॅलरीमध्ये. 2 धावेचा हा शॉट, 2 धावेचा फटका. चांगलं टायमिंग केलं आहे, चेंडू स्लॉग हिट केलं बीट डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. पण पंचांनी सांगितलं आहे 2 धावा, धावसंख्या 16. 16 इन द सेकंड ओव्हर. चिंचपोळी बिग बॅश क्रिकेट टुर्नामेंट मी बघत आहात मैदानावर. मॅच नंबर 4. चेंज ऑफ पेस आहे, अप्रतिम डिलिव्हरी. खूप चांगला लेग ब्रेक टाकलाय हलक्या हाताने असं मी म्हणेन. हे पूर्वीच्या काळात आपण हे शब्द आपण ऐकायचो, बघायचो. हलक्या हाताने लेग ब्रेक टाकेल आणि तोच बघायला मिळाला, हलक्या हाताने लेग ब्रेक. धावसंख्या कायम ती 16. षटकातले अजूनही मैदानावर चेंडू शिल्लक आहे ते 1. ऑन साईडला प्लेस केला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू ग्राउंडवरच आहे, तोपर्यंत मिळते ती 1च धाव या चेंडूवर आणि तोपर्यंत षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 8.5 आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. आणि यामध्ये बघतो की दुष्यंतने खूप चांगली बॅटिंग केली ग्राउंडवर, चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. 2 षटकाखेर 17 विदाउट लॉस. चौथा सामना आपण बघतोय सुरू आहे. पहिल्या मॅच आपण जसा उल्लेख केला की पहिल्या मॅच टाय झाली ती मिथ 13 आणि श्री साई स्ट्रायकर्सची. दोन्ही दर्जेदार आयकॉन 2 संघामध्ये होते. दोघांनी मात्र सामन्यामध्ये वेगळीच छाप सोडली. त्यानंतर नेक्स्ट मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं की श्रेयस यादवच्या बॅटिंगच्या जोरावर आणि गोलंदाजीच्या जोरावर सामना चिंतामणी 11 या संघाने जिंकला. 23 धावांच्या फरकाने जिंकला. आणि त्यानंतरचा पुढचा सामना आपण बघितला अनिरा 11 आणि चिंचपोळी चॅलेंजर्सच्या मध्ये, जिथे 38 धावसंख्या फक्त केल्या होत्या अनिरा 11ने आणि 39 धावसंख्येचा पाठलाग फक्त 2.5 षटकामध्येच कंप्लीट केला तो चिंचपोळी चॅलेंजर या संघाने. आणि त्यांचा नेट रन रेट खूप चांगला सुधारित केला आहे. सगळ्यात जास्त चांगला नेट रन रेट आपण जर असं बघायचं असेल तर असेल कोणाचा, तो म्हणजेच चिंतामणी चॅलेंजरचा. पार्थ सावंत आयकॉन प्लेअर. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, ऑन साईडला पूल केला मिड विकेटला आणि बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवरती. 1 धाव. 1 धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या अंकित झाली एकूण 18 धावा धावफलकावर. 18 ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पार्थ सावंत पुन्हा बॉलिंग मार्कवर आलाय, जो या संघाचा आयकॉन प्लेअर आहे. त्याच्या समोर चिंतामणी निकम. हो, समोर मारलाय, ऑन दी राईज मारलाय. काय फटका आहे. आणि बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. एकच धाव. चिंतामणी ऑन स्ट्राईक. धावसंख्या 19. मागचे 2 चेंडू 2 सिंगल, दोन्ही डिक्लेअर झोन. पुढचा चेंडू पार्थचा वेगाने टाकला, ऑन साईडला खूप चांगलं टायमिंग केलंय स्क्वेअर लेग मध्ये. आणि या 2 धावा. बघा, धावा मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. धावा येणं गरजेचं आहे प्रत्येक चेंडूवर. डॉट बॉलपेक्षा सिंगल कधीही चांगला. त्यामध्ये आपण बघतो की डबल येत आहेत डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या संघाचा आयकॉन बघतोय गोलंदाजी मार्गवर पार्थ सावंत, जो गोलंदाजी करतोय. नॉस्ट्राईक इंग्लंड सुद्धा आपण बघतो की बॅटिंगसाठी दुष्यंत जाधव तो सुद्धा आयकॉन आहे. चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन. हलक्याने बघतो त्या ठिकाणी चेंडू टाकलाय. थोडंसं बघतो त्या ठिकाणी फिंगर रोल केले होते. लेग ब्रेक करायचा प्रयत्न पण टायमिंग करू शकले नाही. चेंडू आधीच आपण बघितलं त्या ठिकाणी पूलचा फटका दाखवला आणि मिळते ती या चेंडूवर फक्त 1च धाव. स्कोर मोज ऑन 22, 22 धावा धावफलकावर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चिंतामणी खेळतोय वैयक्तिक 10 10 चेंडूमध्ये. दुष्यंत 6 चेंडूत 12 धावांवर खेळतोय. समोर मारलाय ऑन साईडला, ऑन दी राईज. समोर एक्झिक्यूट केलाय चेंडू आणि फक्त 1च धाव या चेंडूवर. इव्हन जेव्हा पहिल्या षटकामध्ये जेव्हा बॉलिंग मार्कवर
पार्थ सावंत आला होता, त्याच्या विरोधात मात्र चांगली बॅटिंग केली होती मैदानावर ती दुष्यंत जाधवने. 23 धावा धावफलकावर. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातला. मागच्या दोन्ही षटकांमध्ये थोडासा कंट्रोल ठेवला गोलंदाजीमध्ये, चांगली गोलंदाजी गेली मागच्या दोन षटकांमध्ये. पुढचा चेंडू पार्थ सावंत. ओ गुड बॉलिंग, चांगला चेंडू, थोडासा दूर ठेवला बॅट्समन पासून आणि चांगलं षटक बघायला मिळते या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली पार्थने. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 23 धावा धावफलकावर आहेत. हा जो उल्लेख करावा असं वाटतं म्हणजेच या स्पर्धेमध्ये खूप मोलाची भूमिका बजावणारे, खूप चांगला सपोर्ट करणारे आमचे आधारस्तंभ संस्कृत राऊत आणि त्याचबरोबर शिवसेना शाखाकरण 203चे शाखाप्रमुख गिरीश परब यांचा सुद्धा मी इथे उल्लेख करेन. खूप चांगला सपोर्ट त्यांनी केला आहे. उपशाखाप्रमुख शिवसेना शाखाचे 203 गिरीश परब साहेब. सर्व आमच्या पुरस्कर्त्यांच्या आधारस्तंभाचे मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. बिग बॅश चिंचपोकळी, द लेगसी कीप ग्रोईंग, हिस्ट्री इन द मेकिंग. खूप चांगली, खूप सुंदर टॅगलाईन. मॅच नंबर 4 इन प्रोग्रेस. नेक्स्ट मॅच असणार आहे श्री साई स्ट्रायकर्स विरुद्धात शारदाई 11 या दोन संघांमध्ये. श्री साई स्ट्रायकर्सकडे आतापर्यंत 1 पॉईंट आहे, कारण ती मॅच टाय झाली होती. तर शारदाई 11ला अजूनही पॉईंट टेबलवर खातं उघडायचं आहे. थँक्यू. अंपायर सिग्नल. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॅटिंग करणाऱ्या संघाने बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. एक पाणी द्या. बरं आहे ना. दुष्यंत जाधव ऑन स्ट्राइक. ओव्हर नंबर 4. षटक नंबर 4. ओव्हर पिच. उंच तर गेल्या, किती लांब गेल्या बघूया. कुठे जाऊन चेंडू लँड होते ते सुद्धा बघूया. पंच कन्फर्म करतील या चेंडूवर एक्झॅक्टली चेंडू करून कुठे लँड देतोय. आणि 2 धावेचा हा शॉट. निहाल बॉलिंग मार्कवर निहाल आणि पहिल्या चेंडूवर 2 धावेचा हा शॉट दुष्यंतच्या बॅटमधून. धावसंख्यात 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25. दुष्यंत स्ट्राईक एंडला आल्यानंतर तो मात्र स्ट्राईक रन रेट वाढवतो आपल्या संघासाठी. 7 चेंडू 14 वर करतोय. 200चा स्ट्राईक रन रेट. चांगली बॅटिंग करतोय ग्राउंडवर. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आले बघायचं आहे. दुष्यंत स्ट्राईक एंडला असल्यानंतर धावा येणार. धावा तो बनवणार आपल्या संघासाठी. आणि खासून त्याचं टार्गेट असेल ते म्हणजेच स्क्वेअर लेग, कव्हर, पॉईंट या ठिकाणी जे इमारत आहे त्या इमारतीच्या टेरेसवर त्याला फटके मारायचे आहेत, तरच चौकार त्याला मिळेल. खऱ्या षटकात त्याने 30 कामगिरी केली. 2 चौकार त्याने मारले होते, पण इथे गोलंदाज वेगळा आहे. निहाल आहे बॉलिंग मार्कवर. ओ शॉर्ट पिच चेंडू होता. एलिव्हेशन थोडंसं आपण बघतोय की वेगळं आहे आणि फाईन लेग मध्ये चेंडू जातोय निघून. पंच कन्फर्म करतायत. 2 धावेचा हा फटका. 2 धावा दिले चेंडूवर आणि धावसंख्या 27. 27. हो समोर मारलाय. पुन्हा एकदा आपण बघूया एलिव्हेशन काय आहे. फटका कुठे जाऊन चेंडू लँड होत आहे. पंच कन्फर्म करतायत. सर्व डगआउट मधले खेळाडू सांगतात की षटकार आहे, पण पंच स्वतःहून कन्फर्म करणार आहे. चेंडू सीमारेषे बाहेर. व्हॉट अ शॉट. षटकार. आयकॉन प्लेअर आणि आयकॉन प्लेअरची बॅटिंग बघा. पहिल्या 2 मॅच मध्ये आयकॉन मधली खेळी किंवा पहिल्या 2 मॅच मध्ये आयकॉन मधला परफॉर्मन्स आणि अप्रतिम खेळ आपण बघितला मैदानावर. आणि मगाशी आपण बघितलं की तिसऱ्या मॅच मध्ये साईश फुलसुंदर आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. ज्यांना ज्यांना आयकॉन आतापर्यंत प्रत्येक संघ मालकांनी घेतला आयकॉन म्हणून, त्यांनी परफॉर्मन्सने उत्तर दिलंय. व्हॉट अ नॉक. दुष्यंत पोचलाय 22 वर. 9 चेंडूमध्ये 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत या इनिंगमध्ये. संघाची धावसंख्या 33. 3.3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 33 धावा. करंट रन रेट 9.43.
एक्स्ट्रॉर्डनरी बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी. सुरुवात कशी असावी ही आपल्या संघाला करून दिली दुष्यंत जाधवने. इलू पॅकर्स, किरण नार्वेकर यांचा हा संघ ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. इलू पॅकर्स 33. पुढचा चेंडू. ओ, हा चेंडू बघूया, त्या ठिकाणी बीमर आहे. खराब चेंडू, खराब चेंडू, बीमर बॉल. भल्या भल्यांची शिटी वाजते अशा मुवमेंटला आपण बघतो. राजेश, भले भले गोलंदाज निष्प्रभ ठरतात. षटकार आलाय, कुठल्याही गोलंदाजाला आवडत नाही की आपल्याच्या मोठे फटके आलेले, आणि तेच बघायला मिळालं. एक षटकार काय मारला, लगेचच प्रेशरमध्ये आला गोलंदाज, आणि पुढचा चेंडू त्याने बीमर टाकलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. 34 धावा फलकावर. किधर भी मारो, कैसे भी मारू, मर्जी तुम्हारी. घरामध्ये आपण जेव्हा कुकरमध्ये जेवण शिजवतो, कुकरमध्ये प्रेशर नंतर शिट्टी वाजते, तसंच इथे काहीतरी घडलंय. एक षटकार काय आला, लगेच शिट्टी वाजली. पुढचा चेंडू खराब टाकलाय निहालने. नेक्स्ट बॉल फ्री हिट. ओ, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगला चेंडू होता. फुलर लेनचा, ओळखू शकला नाही. क्रीजच्या थोडंसं बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न दुष्यंत जाधवचा, पण टायमिंग करू शकला नाहीये, आणि चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय. तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. फ्री हिट कॅपिटलाइज झाली नाहीये. फ्री हिटवर धावा इथे आलेल्या नाहीयेत. पुढचा चेंडू. बॉटम हँड, क्या बात आहे. बॅट खाली ठेवण्यासाठी भाग पडला, एवढा खूप सुंदर चेंडू टाकलाय. मागचे दोनही चेंडू इम्प्रेस केलाय ते गोलंदाज निहालने. गुड बॉलिंग. 34 धावा धावफलकावर थांबली धावसंख्या. सुरुवात चांगली केली होती, पण नंतर मात्र आपण बघितलं की या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक. मागचे दोनही चेंडू निर्धाव टाकलेत. लास्ट बॉल टू गो. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. ऑन साईडला पूलचा फटका दाखवला स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि पंचांच्या दिशेने या चेंडूवर खणखणीत चौकार. गुड शॉट. मागचे दोनही डॉट बॉल कव्हर केलेत या चेंडूवर, आणि दुष्यंत खूप चांगली बॅटिंग करतोय. डीजे एक्सलेंट बॅटिंग. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 38. करंट रन रेट 9.5चा, आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. टॉससाठी रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅच मध्ये. श्री साई स्ट्रायकर्स विरोधात शारदा 11. जसं आपण उल्लेख केला की श्री साई स्ट्रायकर्सकडे 1 पॉईंट आहे, तर शारदाईला अजूनही पॉईंट टेबलवर खातं उघडायचं आहे. पहिल्या सामन्यात ते खूप मोठ्या फरकानं हरलेत. बोली मार्को षटक क्रमांकाचा 5वा गोलंदाज घेऊन येतोय. आयकॉनने 2 षटकांचा कोठा पूर्ण केलाय. पार्थ सावंतने, आणि त्यानंतर प्रत्येक षटकात आपण बघतो की फ्रेश गोलंदाज वापरण्यात येतील. अभिष पलटणने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता, आणि आतापर्यंत आपण बघतो की त्या ठिकाणी एकही फलंदाज न गमावता किंवा एकही विकेट न काढता त्यांनी 38 धावा खर्च केलेत मागच्या 4 षटकांमध्ये. कोण आहे बॉलर, कोण आहे? सागर चव्हाण. हो, खूप चांगला वेगवान चेंडू होता. हलकीशी बॅटची ब्रश आहे का बघा, त्या ठिकाणी बघूया पंच कन्फर्म करतायत. बॅटची हलकीशी एज लागली, नंतर चेंडू पायावर जाऊन हातावर जाऊन ब्रश झाला. वेगाने चेंडू आतमध्ये आला, आणि पंचांकडे हलकंसं अपील गोलंदाज करत होता. येस, बॅटची एज आहे. बॅटची एज लागून नंतर चेंडू तो स्टमकवर आला. एकदा तिथे निश्चितच मी ते स्ट्राईक रोटेट झाले ते दुष्यंत जाधवकडे. त्याची क्वार्टर सेंचुरी स्वतःहून त्यांनी पूर्ण केली आहे. 26 वर तो नाबाद खेळतो 13 चेंडूमध्ये 200च्या स्ट्राईक रन रेटने. 39 विदाउट लॉस इन द 5th ओव्हर. फुल टॉस आहे, समोर ऑफर केलाय. दर्जेदार चेंडू फटका आपण बघतो या ठिकाणी, आणि पंचांचा बघूया इशारा काय होतो. चौकार की षटकार, सीमारेषे बाहेर या 4 धावा. फुल टॉस चेंडू, एक्सलंट बॅटिंग, आणि दुष्यंत पोहोचलाय तो 30 वर. व्हॉट अँड नॉक. 43 मध्ये एकट्याच्या 30 धावा आहेत दुष्यंत जाधवच्या.
खेळाडूंनी बसून घ्यायचं डगआउटमध्ये. कोणी बाहेर येऊ नका, कोणी बाहेरच येऊ नका. ते फ्लेक्सच्या पलीकडे येऊ नका, खेळाडू कक्षाच्या पलीकडे येऊ नका कोणी. सूचना प्रत्येकासाठी आहेत, नियम सगळ्यांसाठी सारखेच आहेत या स्पर्धेमध्ये. जरी आपली स्पर्धा आहे, नियम सगळ्यांसाठी सारखेच. पुढचा चेंडू सागर चव्हाणचा. ओ हो हो हो, टायमिंग बघा, कनेक्शन बघा, आवाज बघा, साऊंड बघा, कॉन्फिडन्स बघा. पण 2 धावा. पण असे फटके नेक्स्ट मॅच मध्ये खेळण्यासाठी किंवा त्या मॅच मध्ये कंटिन्यू करण्यासाठी कॉन्फिडन्स खूप देऊन जातात. 2 धावेचा हा फटका, 45 धावा धावफलकावर, त्यामध्ये 32 दुष्यंत जाधवच्या. स्टार्ट खूप चांगला दिला. पहिल्या षटकामध्ये त्याने 2 चौकार मारले आणि या षटकात 1 चौकार, एकूण 3 चौकार आणि आतापर्यंत 1 षटकार मारलाय दुष्यंत जाधवने. डीजे ऑन फायर. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. एलिव्हेट केला हा फटका मिड विकेटला आणि बघायचं पंच यावर सिग्नल काय देत आहेत. 2 धावेचा इशारा की 1 धाव, 2 धावा. 47 करंट रन रेट 10.7. चांगली बॅटिंग. 4.4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. एकही विकेट न गमावता चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी सुरू आहे. 47 धावा कुठल्या त्या चिंतामणी आणि त्याचबरोबर दुष्यंत जाधवने. दुष्यंत 34, चिंतामणी 12. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. फक्त एकच आपण धावची बघितली एक्स्ट्राची, नो बॉलची. बाकी सर्व धावा बॅटमधून आलेल्या आहेत. फुल टॉस आहे. हा फटका बघा, डोळ्यांचं पारणं फेडणारा, दर्जेदार, दर्शनीय, सीमारेषे बाहेर. नो बॉलचा पंचांचा इशारा आणि षटकार. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय, कॅन्सल केलाय पंचांनी, कारण बॅट्समन आपण बघतो तर क्रीजच्या बाहेर होता. हेच पंचांनी बघितलं. क्रीजच्या बाहेर असलेला फलंदाज आपण बघतो त्या ठिकाणी मुख्य पंचांनी नो बॉल तो कॉल केला होता, पण साईड अंपायर रवी परब यांची ते रिकन्सिलेशन केलंय. कुठे कनेक्ट केला हा चेंडू पंच ते सांगतात समजावून दुष्यंत जाधवला. पण षटकाराची नोंद केली जाईल, षटकार काउंट केला जाईल. षटकारामुळे धावसंख्या 53. आता पण त्या स्पर्धा आपण बघितलं तर 66 हा हायेस्ट आहे. त्या धावसंख्येला मात्र इथे गवसणी घालणार का, त्या धावसंख्येचा बिमोड करणार का, नवीन रेकॉर्ड एस्टॅब्लिश करणार का, खूप सारे प्रश्न आता आहेत येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. 7 चेंडू अजून या इनिंग मध्ये शिल्लक आहेत. 53 धावा धावफलकावर. नॉट आउट 40. मॅग्निफिसंट बॅटिंग दुष्यंत जाधव. 40 वर नाबाद. भरपूर वारा सुद्धा आहे, तेवढंच गरम सुद्धा होतंय. पण ग्राउंड राऊंड बघितलं की आजूबाजूला झाडांमुळे आपण भरपूर वारा सुद्धा बघायला मिळतोय आणि त्याच झाडांची पानं मात्र थोडंसं डिस्ट्रॅक्ट करतात बॅट्समनला जे विकेटवर येत आहेत. 53 षटकातला शेवटचा चेंडू. सागर चव्हाण. इनसाइड एज. बाल बचावला, बाल बचावलाय. पायाला चेंडू लागून सुद्धा आपण बघितलं की एसटीच्या बाजून तो किंचितचा निघून गेला. 15 धावेचं षटक बघायला मिळतंय. मागचं षटक 15 धावेचं आणि 5 षटकाकडे धावसंख्या 53 धावा धावफलकर करून 10च्या पलीकडे आहे आणि चांगली बॅटिंग सुरू आहे. 5 षटकाच्या घरी 53 10.6 चुनीची सरासरी मेंटेन केली आहे आणि अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. लास्ट ओव्हर टू गो. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रेडी राहायचं आहे. या षटकानंतर लगेच आपण टॉससाठी यायचं आहे. श्री साई स्ट्रायकर्स आणि शारदा 11. श्री साई स्ट्रायकर्स विरोधात शारदा 11. अथर्व सावंत. 1-5 अथर्व सावंत. लिव्ह मेड फॉर लिव्हिंग चे मराठी उद्योजक स्वतः बॉलिंग मार्ग अथर्व सावंत. भरपूर बाहेर. इथे अजिबात तयार नाहीये चिंतामणी धाव घेण्यासाठी. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. दुष्यंतला स्ट्राईक हवी होती, चिंतामणी नकार दिला. धावसंख्या 54. अजून एक लेग ब्रेक. अजून एक बाणपतोय चेंडू बाहेर निघतो. ऑफ ब्रेक आहे. दोन्ही ऑफ ब्रेक स्टंपच्या खूप बाहेर. एक तर पिचिंग इम्पॉर्टंट आहे. ऑफ ब्रेक टाकत असताना बॅट्समनच्या समोर थोडं ऑप्शनच्या बाहेर पिचिंग इम्पॉर्टंट आहे. दोन्हीही ऑफ ब्रेक फसलेत. लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल.
हा चेंडू चांगला होता, हा चेंडू चांगला ऑन ड्राईव्ह केलाय, ती थोडीशी मिसफील्ड, थोडंसं फंबल आणि क्विक सिंगल कंप्लीट या चेंडूवर. धावसंख्या 56. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे या इनिंगमध्ये. जसं मी उल्लेख केला की 66 ही हायेस्ट टोटल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चिंचपोळी बिग बॅशमध्ये. ऑन साईडला खूप चांगलं टायमिंग, फ्लिकचा फटका, मनगटी फटका आणि 2 धावा. प्रत्येक चेंडूचा 2-2 धावा जरी आल्या तर मागच्या विक्रमाची बरोबरी होऊ शकते. धावसंख्या 58 धावा धावफलकावर. पण मला असं वाटतं जोपर्यंत दुष्यंत ड्रायव्हिंग सीटवर आहे, तो स्ट्रायकिंग एंडला आहे, त्या धावसंख्येचा बिमोड करण्यासाठी तो प्रयत्न निश्चित करणार, टार्गेटच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणार, नवीन रेकॉर्ड इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करणार. 58 धावा धावफलकावर 58 आणि ते सुद्धा विदाउट लॉस. एकही विकेट काढण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालं नाहीये अभिस पलटण या संघाला, या संघातल्या गोलंदाजांना. येण्या षटकातून बघतोय गोलंदाज येतो अथर्व सावंत. त्याचा उल्लेख केला की युवा मराठी उद्योजक, लिव्ह मेड फॉर लिव्हिंग. जे कॅपवर तुम्हाला एक ब्रँड बघायला मिळतोय, जे नाव बघायला मिळतंय, त्या ब्रँडचे स्वतः ओनर आहेत लिव्ह मेड फॉर लिव्हिंग. 58 धावा धावफलकावर. डिक्लेअर नसल्यामुळे आपण बघतो की कधी कधी चेंडू लवकर येतात सुद्धा, कधी सुद्धा वेळ लागतो त्यांना. ओ समोर मारलाय, उंच तर गेलाय, किती लांब गेलाय बघूया. ऑन द राईज मारलाय, पण मिळतील त्या चेंडूवर 2 धावा. टुडीचा शॉट, थोडंसं डिरेक्शन समोर असायला हवं होतं. मोठा फटका निश्चित मारला होता, ताकद भरपूर होती, प्रचंड ताकद होती, टायमिंग चांगलं केलं होतं, फक्त डिरेक्शन थोडंसं चुकलंय. धावसंख्या 60. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिले दोन्ही चेंडू त्याने वाईट टाकले होते अथर्वने, आणि मागचे 3 चेंडू येतात त्या एकूण 5 धावा, म्हणजे आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत. फुल टॉस आहे, धावून एकदा तिथे पूर्ण केले चेंडू. थोडंसं आपण बघतो की झाडाला लागून आतमध्ये येतोय, पण पंचांचा एका धावेचा इशारा, तो जर डिक्लेअर झोनमध्ये, त्यामुळे स्ट्राईकवर निश्चित होत असेल. फलंदाज दुष्यंत जाधव. दुष्यंतची वैयक्तिक धावसंख्या, दुष्यंत खेळतो वैयक्तिक म्हणजेच 45 वर 45 वर, आणि संघाची धावसंख्या 61, हायएस्ट इंडिव्हिज्युअल टोटल. हो 50 धावा पूर्ण होणार का बघूया. हा फटका बघा काय सांगून जातोय. हो 50 धावा पूर्ण, अर्धशतक पहिलं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक डीजेच्या नावावर दुष्यंत जाधव. व्हॉट अ नॉक, व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ परफॉर्मन्स विथ द बॅट. स्वतःचं अर्धशतक तो पूर्ण केलंच आणि स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या त्याला टार्गेट केलंय. 66 होती, धावसंख्या 67. सीढ़ियां उनको मुबारक हो जिनको छत तक जाना है. अरे मेरी मंजिल तो आसमां है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है. ये नाम है डीजे दुष्यंत जाधव. व्हाट अ नॉक. समोर मारलाय, झेल उडालाय, झेल सुटलाय, झेल मागे जातो चेंडू निघून, आणि तोपर्यंत धावून एकदा तिथे पूर्ण केली फलंदाजांनी, आणि पंचांचा डिक्लेअर झोनचा एक धावेचा इशारा. पण बॅटिंग बघा, बॅटिंग काय झाली मैदानावर. जर बॅटिंग आवडली तर जोरदार टाळ्या होत्या डीजे साठी. व्हॉट अ नॉक. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावर केलंय डीजेने, दुष्यंत जाधवने. पहिल्या षटकापासून आक्रमक राहिला, आक्रमणाने बॅटिंग केली, आणि प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट करत असताना, वैयक्तिक कामगिरी निभावत असताना इंडिव्हिज्युअल हाफ सेंचुरी कंप्लीट केली आपल्या संघासाठी. आणि काय परफॉर्म केलंय, काय बॅटिंग केले. 52 धाब्यांची खेळी, इंडिव्हिज्युअल हायएस्ट टोटल जी 43 धावा होती अगोदर आपण बघितलं ते प्रथमेश इंद्रेच्या नावावर. तो टार्गेट मोडीत काढला स्वतःचा. इथे मात्र नवीन रेकॉर्ड इस्टॅब्लिश केला, अर्धशतक बनवलं, धावा कुठल्या त्या 52, आणि संघाचं टार्गेट सुद्धा आपण बघितलं त्या ठिकाणी तब्बल नेलं ते 68 वर, हायएस्ट टोटल इन द टुर्नामेंट बाय इलू पॅकर्स. चला टॉससाठी या दोन्ही संघाचे संघनायक मोहिल चावडा इथे आलेले आहेत. श्री साई स्ट्रायकर, शारदाईचे कॅप्टन आपण सुद्धा यायचे. टॉस कंप्लीट केलं जाईल नेक्स्ट मॅचचा. आय थिंक शारदाईचे कॅप्टन तिथेच आहेत. दोन्ही संघांमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होतोय.
शारदाई विरोधात श्री साई स्ट्रायकर्स. सध्या आपण बघतोय श्री साई स्ट्रायकर संघाची बाजू थोडीशी जड आहे. आणि बघूया टॉस कोणी जिंकलाय, शारदाई की श्री साई स्ट्रायकर्स. मोहिल, श्री साई स्ट्रायकर्स. ओके, काय घेतलंय बॅट? मोहिलने जिंकलाय. ओके, शारदाई संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय काय आहे आपला? बॉलिंग. ओके, तर शारदाई संघाने नाणेफेक जिंकली आहे. 5व्या मॅचचा टॉस झालाय कंप्लीट आणि श्री साई स्ट्रायकर्सला इन्व्हाइट केले बॅटिंगला नेक्स्ट मॅचमध्ये. पण या मॅचमध्ये आपण बघतोय की टार्गेट खूप चांगलं सेट झालंय. 69 धावा, 6 षटकांच्या सामन्यामध्ये 69 धावा करायचे आहेत. जसं आपण राजेश उल्लेख केला की वैयक्तिक धावसंख्या आपण बघली, प्रथमेश शिंदेच्या नावावर 43 धावा त्यांनी कुठल्या होत्या. तो टार्गेट मोडीकरांना नवीन रेकॉर्ड एस्टॅब्लिश केला आणि स्वतःच्या वैयक्तिक 52 धावा कुठल्या आणि स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं दुष्यंत जाधवने विथ द बॅट. आणि त्या 52 धावसंख्येच्या जोरावर संघाची धावसंख्या 68 घेऊन गेला, जी या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आहे. 68 ती नोंदवली ती म्हणजेच इलू पॅकर्स या संघाने. अगोदर ती 66 होती आणि 2 धावा त्याच्यात अजून ॲड केल्या आणि 68 बनवली आहे. ती इलू पॅकर्स या संघाने स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आणि 69 धावसंख्येचं लक्ष अभिष पलटण या संघासमोर ठेवलंय. चला, मॅच सुरू होते. टीम फिल्डिंग सेट करते. बॅटिंग टीमला इन्व्हाइट करतो की आपले बॅट्समन लगेचच पाठवून त्या ग्राउंडच्या आतमध्ये. आणि जसा सामना सुरू होईल पुन्हा आता कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. ऐकूया एक्सपोर्ट्स कॉमेंटेटर आमचे मित्र राजेश कुळे यांचा आवाज. थैंक यू. चलो, काउंटडाउन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. ऍक्शन टाइम. दुष्यंत जाधव. क्या बॅटिंग. डीजे कमाल. 52 धावा, 68 झालेत. 69 करायचे आहे जिंकण्यासाठी. चौथा सामना आपण पाहत आहोत, ज्या ठिकाणी इलू पॅकर्स विरुद्ध अभिज पलटण या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहत आहोत. आणि अभिज पलटण या ठिकाणी प्रयत्न करतायत. जी बॅटिंगला आता येणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. बल्लेबाजी के लिए आएंगे अभिज पलटण और बैटिंग कल्पेश और अथर्व के साथ कौन है ओपनिंग? दोन्ही. अथर्व, एका खेळाडूला पाठवा इकडे तुम्ही. येलो जर्सी टीम प्लीज. चला सर, स्टार्ट. पहिलं षटक घेऊन बॉलर. वेट. बॉलर नेम प्लीज. अमित गोलंदाजी करण्यासाठी. नॉन स्ट्राईकला बॅटर अथर्व. तुझ्यावर कोण आहे? पार्थ. तर अथर्व आणि पार्थ तयार. आणि पहिलं षटक घेऊन अमित. पार्थ. सावंत स्ट्राईकला. अथर्व सावंत स्ट्राईकला. पार्थ. तर दोन्ही सावंत या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. अमित. धन्यवाद आमचे संतोष दादा राऊत आधारस्तंभ आणि आमचे गिरीश परब साहेब उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 203. पहिलाच बॉल आणि या ठिकाणी बघा काय घडलंय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळायला गेला आणि हिट विकेट. जसं मगाशी आपण अथर्वला पाहिलं होतं, फराटे ज्या पद्धतीने बोल्ड झाले होते आणि आता पहिल्याच बॉलवर एक मोठा गडी बाद होतोय अथर्व सावंतच्या रूपात. असं वाटलं होतं की स्टार्ट देणारा बॅटर आपल्याला आता पाहायला मिळेल. अनफॉर्च्युनेट. द बिग विकेट बॅक टू द पॅव्हलियन गॉन. पहिले यश मिळतंय अमित संघाला, जो संघ इलू पॅकर्स विरुद्ध अभिज पलटण. त्यामुळे इलू पॅकर्स संघाला मिळालेलं पहिलं यश. हॅलो चेक. महेश जाधव यांच्याकडनं पहिल्या प्रत्येक चौकाराला
पार 7 साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एव्हरी बाउंड्री 200 रुपीज फ्रॉम महेश जाधव टू पार 7. बॅट्समन स्ट्राईकला सागर. मोठी जबाबदारी सागरच्या खांद्यावर. अमित तयार. षटकातील दुसरा चेंडू लेफ्ट हँड बॅटरसाठी आणि हा देखील पूल करायला गेले. अपील मात्र लेग स्टंपर पिचिंग आल्यानंतर कुठल्या प्रकारची संधी नाहीये. 2 बॉल धावसंख्या 0. हॅलो 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 चेक टेस्ट. हॅलो 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 चेक. 3 बॉल आपण पाहिलेले आहेत. ज्या प्रकारे 3 बॉलवर धावसंख्या 1 गडी बाद. धावसंख्या 0. 1 गडी बाद. बॉल 3 झालेले आहेत. लक्ष्य 69 धावांचं. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय बिग बॅश चिंचपोकळी ऑर्गनाइज बिग बॅश चिंचपोकळी क्रिकेट टुर्नामेंट सीझन 12 2026 चा विजेता कोण होणार. अमित तयार. पुढचा बॉल. सुंदर गोलंदाजी. ऑफ ब्रेक कधी करायचा. लेग ब्रेक. डावखुऱ्या बॅटरला बांधून ठेवलेला आहे. अक्षरशः पायामध्ये साखळ दंड टाकलेले आहेत आणि बॅट्समनला सांगतोय की बिग स्ट्रोक साठी जा. मॅन्डेटरी पॉवर प्ले. धावसंख्या आपण पाहतोय 0. 4 बॉल 1 गडी बाद. आता मात्र संधी आहे. दॅट शुड बी. ओ संधी होती. बाहेर गेला आणि सांगितलं होतं विकेट किपरने बाहेर जा. तो बाहेर गेला पण होता. लहान मुलगा पण होता. त्याला म्हटलं बाबू बाजूला हो. तिथे बाहेर गेला मात्र संधी हुकली आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. अकाउंट ओपन होत आहे. 1 गडी बाद 1 धाव. 5 बॉल झालेले आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील अमित. स्ट्राईकला आता मात्र येतोय पार्थ. ओ बॅट एज. संधी होती विकेट किपरला मात्र संधी निघून जाते आणि पहिल्या ओव्हर नंतर 1 धाव 1 विकेट. अमितची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. व्हॉट ओव्हर. ॲब्सोल्युटली वंडरफुल बॉलिंग. दृशांत जाधवचा क्लास बॅटिंग मध्ये आणि गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं अमितचा क्लास. एक पाहतोय आणि धावसंख्या 1 गडी बाद. लक्ष्य 69 धावांचा. आता 68 करायच्या 30 चेंडू मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. स्वप्नील. स्ट्राईकला आपण पाहतोय सागर. ओ क्या बात है. अप्रतिम चेंडू. पहिलाच बॉल. टप्पा मिळाला तर तुम्ही बल्लेबाज जो है बैटर उनका कार्यक्रम बना सकते हो. बिल्कुल जड़ में गेंद थी. पहली गेंद थी. देखिए स्पिनर गेंदबाज भी यहां पर कमाल कर सकते हैं. अगली गेंद. फुल टॉस. लो फुल टॉस 2 रन. इसी के साथ चलाना होगा मैच को. सागर और पार्थ को आपस में बातचीत करना होगा. वार्तालाप करना होगा कि इस मैच को अगर बनाने तो हर एक ओवर में वो बड़े स्ट्रोक के लिए जाना है. रन संख्या 3. अगली गेंद. गेंदबाज तैयार. बल्ला कहीं और गेंद कहीं और. बिल्कुल डबल माइंड हुए और डॉट गेंद. 3 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर चल रहा है 69 इस बिग बैश चिंचपोकड़ी क्रिकेट टूर्नामेंट का 2026 का पहला अर्धशतक जो दृशांत जाधव के नाम पर 52 रन. एक बड़ी विस्फोटक पारी. जिस तरह से चारों खाने चीत किया था सभी गेंदबाज को. हर एक गेंद को बाहर फेंक रहे थे. अच्छी बल्लेबाजी. आगे निकलकर क्लीन बोल्ड. फुल टॉस गेंद पर क्लीन बोल्ड. सागर आउट और इसी के साथ दूसरा विकेट. डीजे
साहेब आधारस्तंभ ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न होताना पाहिला. उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 203 आदरणीय गिरीश परब साहेब, सर्व सौजन्य पुरस्कर्ते ज्यांचं योगदान केशरी, मस्त गावरान, प्रवीण विनया, विजय राणे, अक्षय गोठणकर साहेब, चिंतामणी नेटवर्क, प्रोप्रायटर वैभव पवार, प्रारंभ कलेक्शन. क्या बात है, क्या बात है, अप्रतिम चेंडू. हा टप्पा मगाशी जसं प्रसाद परब सरांनी उल्लेख केला होता, एक ऑब्रिक बॉलर ज्याला आपण पाहिलं होतं, अक्षतने जी गोलंदाजी केली होती आणि टप्पा पकडून गोलंदाजी, तुमचा ऑफ ब्रेक, तुमचा टप्पा, कंट्रोल, नियंत्रण अचूक. आणि आता मात्र थोडासा बॅट्समन दूर ठेवला टप्प्यावर, फुलटॉस होता आणि जागेवरून खेळायला गेले. बघूया एका धावेने धाव संख्या पंच या ठिकाणी पाहतायत, पळून काढायचे आहेत. एक धाव, या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. 2 ओव्हर नंतर 4 धावा. प्रसाद परब सर, आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या प्रकारची गोलंदाजी होते, या अगोदर 38 पाहिल्या साईश आणि स्वराजचा क्लास, आणि आता आपण या ओव्हरला पाहतोय रोहन. रन संख्या 4. 2 ओव्हर नंतर 4, 2 गडी बाद, आणि आव्हान मोठं आहे, लक्ष मोठं आहे. ॲक्शनमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना आपण पाहतोय, जसं मगाशी दुष्यंत जाधवचा उल्लेख केला, डीजे, आणि आता गोलंदाजीसाठी स्वतः डीजे आयकॉन खेळाडू आहे. अभिषेक जाधव साहेबांचं देखील विशेष आभार. आधारस्तंभ म्हणून संपूर्ण ही स्पर्धा यशस्वी करण्याचं जर काम पाहिलं तर 1-2 दिवसामध्ये होत नाही, या 10-15 दिवसात होत नाही, तर त्यासाठी एक वेगळं प्लॅनिंग लागतं आणि त्यासाठी फार मोठं योगदान असे या स्पर्धेचे आधारस्तंभ निश्चितपणे ज्यांचं योगदान आहे अभिषेक जाधव साहेब. मग मैदानाची व्यवस्था असेल, त्याची रूपरेषा तयार करण्यापासून ते मैदान बांधणी आणि बनवण्यापर्यंत अभिषेक जाधव यांचं देखील आभार. बघा दोन्ही रिस्ट बघा त्याची, अमितची रिस्ट जबरदस्त आहे. तो एकाच रिस्टवरनं कधी लेग ब्रेक टाकतो, कधी ऑफ ब्रेक टाकतो. बॅट्समनला ओळखणं गरजेचं आहे, रिलीज पॉईंट, आणि बॅट्समनने ते ओळखलं. जसं पार्थ सावंतसाठी पारितोषिक आहे, महेश जाधव यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने बाईक पॉईंट राहुल नार्वेकर, श्री समर्थ ऑप्टिकल, श्री सिद्धेश कानविलकर, प्रत्येक सलग 3 चौकारासाठी आणि षटकारासाठी 501 शिवाजी कदम यांच्याकडून जे विशेष पारितोषिक आहे. हॅट्रिक बाउंड्री, हॅट्रिक सिक्सर. अमित तयार, पुढचा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, सरळ समोर मारलेला फटका, आणि चेंडू आपण पाहणार आहोत. पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्याला वेट करूया, आणि पंचांचा निर्णय येतोय, हा येतोय हाय अँड हँडसम उतुंग षट नाही चौकार. जी टीम आपण पाहत आहोत, इलू पॅकर ज्या संघाचे संघ मालक आहेत किरण नार्वेकर, दुष्यंत जाधव ज्या संघाच्या आयकॉन आहेत, ते एका बाजूला आपल्याला अभिज पलटण, यश घाग ओनर आहेत, पार्थ सावंत ज्यांना आपण आयकॉन म्हणून पाहतोय, आणि पार्थला मोठी जबाबदारी स्वीकारायला लागेल. आयकॉन प्लेअर हॅज टू टेक द इनिशिएटिव्ह, हॅज टू टेक दी लीडर व्हावं लागेल, सरस सेनापती होऊन बॅटिंग करावी लागेल.
धावसंख्या 9 आपण पाहतोय 2.2. षटकातील पुढचा बॉल 5 साठी. अजून एक संधी मिळणार, हवेमध्ये आहे, समोरच्या दिशेला खेळाडू त्या ठिकाणी येणार. मात्र या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल, कारण या प्रत्येक चौकारासाठी महेश जाधवकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आयकॉन खेळाडू ऑलरेडी 200 आलेले आहेत आणि धावसंख्या पुढे सरकते 11. आता मात्र दुशांत शॉट किपिंग आपण पाहतोय. अमित या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. रिस्ट खूप छान, पंचांचा इशारा, हा सिक्सर आहे. 2 नाही, हा षटकार आहे. पहिला तो आया था चौका, अब आया छक्का. आगाज देखा था आपने, अंजाम बाकी है. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. 15 रन बने 2 विकेट के नुकसान पर. बल्लेबाज पार तैयार. अगली गेंद देखिए, प्रमुख गेंदबाज पर काउंटर अटैक अमित पर. जिस तरह से अमित ने पहले ओवर में केवल 1 रन देकर 1 विकेट लिया था, और उसी गेंदबाज पर अब जिसे पार्थ को ज्यादा स्ट्राइक नहीं मिली थी पहले ओवर में, वो जो बड़ी समस्या बनी थी. या ठिकाणी लकी कुपन भाग्यवान विजेता बनण्यासाठी निश्चितपणे लकी कुपन घ्या आपण आणि भाग्यवान विजेते बना. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करायला. 1 धाव आतमध्ये आहे. बॉल बघूया एका कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या 15. 3 षटकं झालेली आहेत, म्हणजे तिसरं षटक आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमण करावं लागेल, मोठं आव्हान आहे. 69 धावा करायच्या आहेत. पुढचा बॉल, वाडा शॉट, अजून एक सुंदर नेत्रदीपक फटका. सरळ बॅटने षटकार. मॅच इज ऑन. कॅल्क्युलेशन करावं लागेल. उर्वरित बॉल किती आहेत जर आपण पाहिलं तर 18 आणि 19 बॉलमध्ये जर जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर धावांची जी गरज आहे ती म्हणजे 48, म्हणजे 19 मधले 8 षटकार. कॅल्क्युलेशन करावं लागेल. 19 मधले ते 8 षटकारसाठी पार्थला ते गोलंदाज शोधावे लागतील. ते बॉलरचे बॉल शोधावे लागणार आहेत. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, कॅलिबर आहे. स्वतःची क्षमता सिद्ध करावी लागेल. इफ यू वॉन्ट टू बिकम अ पॉप्युलर, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ टू बिकम अ पॉप्युलर. सिद्ध करावं लागेल स्वतःला प्रसिद्ध होण्यासाठी. पुढचा बॉल 2 दिशेला. निश्चितच बॅटिंग चालू ठेवली तर निश्चितपणे कॉन्फिडन्स वाढणार, आणि कॉन्फिडन्स वाढला तर निश्चितपणे जी धावसंख्या जे चेस करत आहेत यासाठी संधी मिळू शकते. तर ओव्हर नंबर आपण पाहतोय तिसरी समाप्त झालेल्या धावसंख्या 23. 2 गडी बाद, 18 चेंडूमध्ये 46. 18 balls, 46 to win. 8 another big sixes required if you want to chase the target of 69. Not a small target. चेसिंग टीम अभिज पलटण या संघाला जिंकण्यासाठी जे आव्हान आपण पाहत आहोत दिलेलं आहे. गोलंदाजीसाठी आता स्वतः दुशांत जाधव येतोय. बॉलर दुशांत जाधव, न्यू बॉलर. स्टार्ट दी प्रोसिडिंग फ्रॉम दी फार एंड. 18 balls, 46 to win. अजून 7 षटकार 18 मधले आवश्यक आहेत मॅच जिंकण्यासाठी. कॅल्क्युलेशन करावं लागेल. प्रेक्षक जे समोर आहेत त्यांनी थोडंसं मागे व्हा, जेणेकरून त्या दिशेने बॉल आला तर ब्ल्यू टी शर्ट. धावसंख्या 23. 18 चेंडू 46 धावांची गरज. गोलंदाज सज्ज दुशांत. स्ट्राईकला पहिलाच बॉल अजिंक्यचा पॉवरफुल हिट बिहाइंड विकेट. 1 धाव. धावसंख्या 24. कॅल्क्युलेट करावं लागेल. तुम्हाला ॲडजस्टमेंट करून स्ट्रोक खेळावे लागतील. जर ऑफ ब्रेक आहे, लेग कटर असेल तर वेगळं आहे. मात्र ऑफ कटर आला तर तुम्हाला बॅकफुटला थोडंसं बॉडी बॅलन्स तयार करावं लागेल स्ट्रेट खेळण्यासाठी, कारण समोर षटकार मारणं तितकं सोपं नाही आहे. व्हीमध्ये ओव्हर पिच मिळाला तर तुम्ही चान्स घेऊ शकता, आणि त्यासाठी तुमचा बॅलन्स, स्टेडी पोझिशन आवश्यक आहे. धावसंख्या 24. पुढचा बॉल दुशांत जाधव. स्ट्राईकला अजिंक्यवर मोठी जबाबदारी. नॉन स्ट्राईकला पार्थ. 1 चौकार, 1 षटकार आणि नॉट आउट. समोर संधी मिळाली. ऑन साईडला आपण पाहतोय 2 धावांसाठी. धाव फलक हलता ठेवतोय. एक धाव. धावसंख्या 25. दुशांत जाधव देखील उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याला कल्पना आहे की या स्थितीमध्ये फलंदाजाच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये कोणता विचार चालू असेल, आणि त्याच्या फुटवर्क प्रमाणे, त्याच्या बॅटिंग स्टाईल प्रमाणे गोलंदाजीमध्ये बदल करतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरला आपण पाहतोय 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 26.
2 गडी बाद. षटकार आणि चौकार आले तरच संधी आहे, कारण या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर पार्थ सावंतला ऍक्शन मध्ये यावं लागेल. अनदर 5 to 6 मोर सिक्सेस रिक्वायर्ड इफ टू क्लोज दॅट टार्गेट. 69 धावसंख्या 26. पुढचा बॉल. ओ डबल माइंड झाले, बॉल सोडायला गेले, बाउन्सर होता. वेल डिरेक्ट बाउन्सर बाय बॅटर. आणि धावसंख्या आपण पाहतोय 26 वर. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, बाउन्स मिळतोय, खेळपट्टी खूप छान आहे. बॉल जर व्यवस्थित हिट केला ऑफ कटर बाउन्सर तर बॅट्समन थोडंसं बॅकफुटला जाऊ शकतो, हे दाखवून दिले या बॉलवर दुशांत जाधवने. आणि त्यामुळे बॅट खेळायला स्ट्रोक गेला, मात्र बॅटला बॉल लागला, कळलं देखील नाही. धावसंख्या 26. पुढचा बॉल. डॉट बॉल ऑन द डॉट डिलिव्हरी. गुड कमबॅक, बॅक ऑफ द लेंथ होता, हा थोडा मागे ठेवला टप्पा. धावसंख्या 26. 2 गडी बाद. 3.5. शेवटचा एक मात्र चेंडू शिल्लक. आतापर्यंत 3 धावा दिल्यात या ओव्हरमध्ये. या अगोदरचे दोन्ही बॉल जर आपण पाहिले तर 10 धावा आल्या होत्या, ज्यामध्ये एक षटकार एक चौकार. शेवटचा बॉल. 13 बॉलमध्ये 43. फुलर लेन ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. स्ट्राईक आपल्याकडे घेणार. 12 बॉलमध्ये 42 धावांची गरज. धावसंख्या 27. श्री साई स्ट्रायकर शारदाई या दोन संघांमध्ये पुढील सामना आपण पाहणार आहोत. शारदाई संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. श्री साई स्ट्रायकर्सने तयार राहायचं आहे. त्यानंतर चिंतामणी 11 विरुद्ध चिंचपोकळी चॅलेंजर्स, हे देखील दोन्ही संघ तयार राहा. पहिल्या सामन्यामध्ये आज श्री साई स्ट्रायकर्स विरुद्ध मीत 13 टाय झाली होती मॅच. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये चिंतामणी विजेते ठरले होते अगेन्स्ट शारदाई. तिसऱ्या मॅचमध्ये अनिरा 11 विरुद्ध चिंचपोकळी चॅलेंजर्स विजयी ठरले. आणि आता आव्हान आहे पलटन्स या संघासमोर 42 धावांचा बॅटिंग पॉवर प्ले. 12 चेंडू 42 धावांची गरज. पार्थ सावंत. प्रत्येक चौकारासाठी महेश जाधव यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक. अजिंक्य आहे गोलंदाजीसाठी. बघूया दुशांत कोणाला घेऊन येत आहेत. बॅटर पाच समोर गोलंदाज बॉलरने. तेजस लाड. बघा राखीव खेळाडू आहेत, त्यांना नावं पण माहीत पाहिजेत. राखीव खेळाडू इथे येऊन आपण उपस्थिती दर्शवा, मात्र तुम्ही खेळाडूंची नावं पण सांगा. आपको नाम भी पता होना चाहिए. चिंतामणी निकम गोलंदाजी आपण पाहतोय. दोन्ही संघ जे आहेत त्या बाजूला वीज पलटण ओनर आहेत यश घाग. पार्थ सावंत आयकॉन आहे. इलू पॅकर संघाचे किरण नार्वेकर ओनर आहेत. आणि दुशांत जाधव जे संघाचे आयकॉन आहेत चिंतामणी. ओ व्हाट अ कॅच, बुलेट, क्या बात आहे, जबरदस्त. गेल्या वर्षी देखील आपण चिंतामणीला पाहिलं होतं. चिंतामणी निकम, चिंतामणी प्रसन्न. काय जबरदस्त झेल घेतला. खेळाडूचं नाव आहे वेदांत. या अगोदर अमितचा झेल आपण पाहिला होता, आता वेदांतचा आपण पाहतोय. वेल डन. काय जबरदस्त झेल बघा. 2 वर्षापूर्वी वेदांतला आपण पाहिलं होतं, ज्या पद्धतीने चिंतामणी निकमला गोलंदाजी करत असताना ज्या प्रकारचा स्पीड होता. यावर्षी देखील चांगल्या लयमध्ये. मात्र जे उंच पुरे असे गोलंदाज, प्रभंजन आहे, सिद्धेश तुळसकर आहे, अर्पित आहे, आपण मगाशी संतोषला पाहिलं, सिद्धेशला पाहिलं, साईश आहे, स्वराज आहे, त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि आपण पाहिले तर जलद गतीने गोलंदाजी करणारा चिंतामणी हा देखील असा एक गोलंदाज आहे जो बॅट्समनला थोडासा बॅकफुटला जायला भाग पाडणारा गोलंदाज. पहिल्याच बॉलवर गडी बाद केलाय. धावसंख्या 27. तिसरा गडी बाद. पुढचा बॉल. ओ चेंडू आला, निघाला, कळलंच नाही. चांगला स्पीड. और देखिए सोहम राउत बल्लेबाजी के लिए, लेकिन गेंदबाज रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते हैं. जिस रफ्तार के साथ गेंदबाजी कर रहे हैं, और रफ्तार रहेगी तो बल्लेबाज को आप पीछे धकेल सकते हो, और वही कर रहे हैं. अगली गेंद सामने खेला हुआ स्ट्रोक, बैक टू द बॉलर ड्राइव. कोई रन नहीं. इस मैच को बनाने के लिए गेंदबाज कर रहे धमाल.
लेकिन बल्लेबाजों को करना होगा कमाल, क्योंकि बड़ा लक्ष्य है 69, एक छोटा टोटल नहीं जहां पर लक्ष्य का पीछा करना है। 52 रनों की बेहतरीन पारी दुशांत जाधव की। अगली गेंद फिर एक बार लेमन कट, रूबी कट, फ्रेंच कट, और ये देखिए कहां चले थे। विकेट का मौका था, बिल्कुल अच्छी गेंदबाजी चिंतामणि निकम द्वारा। कोई मौका नहीं दे रहे एक बल्लेबाज को बड़े स्ट्रोक को खेलने के लिए। इस लेन को हिट कर रहे, बाउंस भी मिल रहा है। और इस पिच पर जैसे सुबह है, दोपहर का सत्र है, सतह अगर पिच देखा जाए तो बहुत ही अच्छी है। शाम के सत्र में बिल्कुल अलग होगा, लेकिन दोपहर के सत्र में अच्छी तरह से गेंदबाज को मौका मिल रहा है। अगली गेंद और सीधे बल्ले के साथ जिस गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड पर खेला हुआ स्ट्रोक। 1 रन, 2 रन मुकम्मल, 2 रन का इजाफा। 29, केवल 2 रन आए 5 बॉल में। अच्छी गेंदबाजी। अमित ने पहले ओवर में केवल 1 रन दिया था, 1 विकेट, और इन्होंने 5 बॉल में 2 रन दिए। अगली गेंद ज्यादा बाहर, लेग कटर करने गए थे और ज्यादा कंधे का इस्तेमाल, एफर्ट, जैसे वहां पर हम देख रहे हैं कि मोहिल भी कह रहे कि ज्यादा एफर्ट लगा रहे बॉलर। अगली गेंद चिंतामणि, ओ क्लीन बोल्ड, दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई, चारों खाने चीत, क्लीन बोल्ड, गॉन। बहुत ही बढ़िया गेंद, जिस रफ्तार के साथ प्लेड ऑन। और देखिए विकेट की बात की तो 4 विकेट गए, लेकिन 5 ओवर के बाद रन संख्या केवल 30। पार्थ जो बल्लेबाज, जो आइकॉन खिलाड़ी जिस तरह से नहीं चल पड़े, और अब राउत भी चल पड़े, लेकिन अब नए बैटर को अपना जिम्मा दिखाना होगा। जिम्मेदारी है, जैसे प्रसाद परब सर ने जब मैच का स्टार्ट आगाज हुआ था पहला मैच, उसी समय कहा था कि एनआरआर इंपॉर्टेंट रहेगा। अब जब लीग में खेलते हो तो आपका ज्यादा से ज्यादा रन्स, कितने क्लोज आप जा सकते हो, वो टारगेट बनाना होगा। देखिए रन संख्या 30 तो बन चुके, 69, एक बड़ी जीत दर्ज करने के दहलीज पर फील्डिंग करने वाली टीम है। लेकिन देखेंगे बल्लेबाजी करने वाली टीम कितने रन्स बनाएंगे। और अब नए बैटर आ चुके हैं जिनका नाम है पार्थ वड़ंज, और अब गेंदबाजी के लिए तेजस लाड। और एक बार तेजस तैयार, 6 बॉल 39 की जरूरत। पहली गेंद सामने खेला हुआ स्ट्रोक, और जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे 1 रन मुकम्मल। चिंतामणि वहां पर थे। देखिए फील्डिंग रास्ते पर करना बहुत ही कठिन है, क्योंकि वहां पर चलने वाले बहुत लोग हैं। फील्डिंग वहां पर जो भी बैठे हैं कट्टे पर थोड़ा साइड हो जाइए। छोटे बच्चे भी वहां पर है, छोटा बाबू थोड़ा पीछे हो जाइए आप भी। 5 ओवर के बाद 37। अगली गेंद ज्यादा बाहर, टप्पा गिरा, लेकिन अंपायर का इशारा वाइड। और इस मैच के बाद हम क्रीज मार्किंग थोड़ा डार्क करेंगे। 4 मैच पूरा होने के बाद जिस तरह से मुकाबला हम देख रहे, चौथा मैच, तीसरा मैच जल्दी पूरा हुआ था। कैलकुलेशन अगर किया जाए तो 41 मिनट में। फिर एक बार ऑन दी अप, बिल्कुल अपने टो पर खड़े होकर खेला हुआ स्ट्रोक, कवर पर 2 रन। 33 बने हैं 4 विकेट के नुकसान पर। 5.2, 4 गेंदे शेष, औपचारिकता बाकी 34। जीतने के लिए 34 रन बनाने हैं। आणि बघूया 4 चेंडूमध्ये 34 धावा फक्त औपचारिकता या ठिकाणी पूर्ण करायची आहे। मगाशी आपण पाहिलं ज्यावेळेस पॉवर प्ले होता आणि त्यानंतर काही करू शकले नाहीये। यानंतर श्री साई स्ट्रायकर्स, शारदाई दोन्ही संघ तयार राहा। रोहनला देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। मोहिल समोरच्या इशाला सोपा झेल, दॅट शुड बी टेकन, गॉन। अनदर विकेट डाउन। 35 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट। 3 टू गो। पहिल्या मॅच मध्ये आपण टाय होताना पाहिलेले, 2 बॉलला 7 असताना चौकार रोहनने मारलेला आपण पाहिला एका हाताने। आणि आता 35 आहे, 5 गडी बाद, 3 चेंडू शिल्लक। आणि आता नवीन बॅटर आलेला आहे निहाल। निहालवर मोठी जबाबदारी आहे। 3 बॉल मध्ये 34,
3 बॉल्स मध्ये किमान अजून आपण जर पाहिलं तर हवेमध्ये उंच मारलेला आहे फटका. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि झेल सुटलेला आहे. और ये देखिए 2 रन आए. उन्होंने कहा कि इतना ऊपर था कि बाप रे बाप. 37. 5 विकेट के नुकसान पर 37. 2 गेंदे शेष. गेंदबाजी के लिए तेजस लाड. राइट मोर द विकेट. स्ट्राइक पर निहाल. 2 गेंदे शेष. जीतने के लिए 32 की जरूरत. शी साई स्ट्राइकर शारदाई तैयार रहा. स्लोअर 1. चांगला चेंज ऑफ पेस. ऑफ कटर. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 1 बॉल आणि 32 धावांची गरज. मोठा विजय आहे. संघ आपण पाहिलं तर अभिस पलटण या संघाला करायच्या होत्या धावा 69 आणि इलू पॅकर्स या संघाला आपण पाहतोय. इलू पॅकर्स या संघाचा विजय आणि हा विजय झालेला आहे. 31 धावांनी विजय. इलू पॅकर्स संघ विजयी. अभिनंदन. चिंतामणी 11 ने या अगोदर आपण पाहिलं तर 23 धावांनी विजय आणि त्यानंतर मोठा विजय 31 धावांनी. शारदाई 11 संघ. अनिकेत सरमळकर आपणास विनंती राहील लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि श्री साई स्ट्रायकर्स मी मोहिलला विनंती करेन आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आणि दोन्ही राखीव खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये या. चला मार्किंग करून घ्या तोपर्यंत. क्रीज आखून घ्या. मार्किंग डार्क करूया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार आहे 52 धावा ठोकणारा एक जबरदस्त फलंदाज आयकॉन खेळाडू इलू पॅकर संघाचा दुशांत जाधव. चला दुशांत